मित्रांनो, जय हिंद, नमस्कार. कशात सगळे मित्रांनो? येणारी पोलीस भरती ही अंदाजित डिसेंबरमध्ये ॲड येतील आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या दरम्यान आपली जी प्रक्रिया आहे ती होईल ग्राउंडची आणि लेखीची. ओके, तर सर्वसाधारण आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि भेटलं तर जानेवारी असं मी एकंदरीत 8 महिने आपल्याला मिळतील. त्या अनुषंगाने लेखीची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. बघा, इथे 3 टप्प्यामध्ये आपल्याला स्लॉट पाडावे लागणार आहेत आणि त्या 3 टप्प्याच्या पिलरच्या आधारावर आपल्याला आपली तयारी मजबूत करून घ्यावी लागणार आहे. कारण तुम्हाला आता माहीत पडलं असेल की बऱ्यापैकी मुलांना ग्राउंडमध्ये चांगले मार्क पडतात किंवा कमी जरी मार्क पडले तरी ते लेखीला चांगलं स्कोर घेऊन यशस्वी होतात. परंतु आपल्यासोबत लेखीचा जो स्कोर आहे तो 80 आणि 85 दरम्यानच अडकून आहे. त्यामुळे कुठेतरी काही मार्काने आपलं सिलेक्शन हुकते. तर असं होऊ नये यासाठी आपण एक स्ट्रॅटेजिक तयारी जर केली तर 100% यशस्वी होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याकडे एकूण 8 महिने आहेत. या 8 महिन्याचे 3 टप्पे कसे करायचे आणि त्या 3 टप्प्यात किंवा त्या 3 फेजेसमध्ये आपण काय केलं पाहिजे हे समजून घेऊया. तर सर्वात पहिला टप्पा येणार आहे 5 महिन्यांचा, जो की एक मोठा पिरियड आहे. ओके, या पिरियडमध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा संपूर्ण अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आहे. समजते? तुम्हाला पोलीस भरतीला जे काही अभ्यासक्रम आहे, कुठलाही प्रश्न संच उचला त्याच्यामध्ये तुम्ही अनुक्रमणिका पहा. तुम्हाला सगळे टॉपिक्स मॅथ्सचे, रिझनिंगचे, करंटचे, जीकेचे आणि मराठी व्याकरणचे सगळे टॉपिक्स तुम्हाला तिथे दिसतील आणि त्या अनुषंगाने तुम्ही टॉपिक वाईज किंवा घटक वाईज अभ्यास पूर्ण करू शकता आणि तेही 5 महिन्यांच्या आतमध्ये. समजतंय? 5 महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला अभ्यास पूर्ण करून घेणे अनिवार्य असणार आहे, अन्यथा पुढे मग प्रॉब्लेम होणार. कारण त्याचे जे पुढचे 2 टप्पे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 5 महिने तुम्हाला पूर्ण अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आहे. ओके, आता त्याच्यामध्ये तुमचं बेसिक अभ्यास आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. मी नेहमीप्रमाणे म्हणतो की जी केसाठी तुम्ही स्टेट बोर्डचं पुस्तक वाचणं अनिवार्य आहे. कारण जेवढं तुम्ही स्टेट बोर्डचं पुस्तक वाचणार तेवढंच तुम्हाला चांगले मार्क येणार. त्यानंतर तुम्हाला रेफरन्स मटेरियल पण वापरायचे आहेत. ओके, जी केसाठी असेल, मॅथ्ससाठी असेल, रिझनिंगसाठी असेल, मराठीसाठी असेल, तुम्हाला संकल्पना समजून घेण्यासाठी क्लासेस लावायचे आहेत. क्लासेस इन सेन्स एकतर ऑफलाईन क्लासेस लावा किंवा ऑनलाईन क्लासेस लावा. मी शक्यतो ऑनलाईन क्लासेसकडे वळा हेच मार्गदर्शन करत असतो. त्याचे 2 कारणं आहेत. सर्वात पहिलं की आपण आपल्या परीने आपल्या वेळेत आपण लेक्चर्स पाहू शकतो आणि जेवढं पाहिजे तेवढं पाहू शकतो. ओके, काही लोकांचे ॲक्सेस कमी असतात, काही लोकांचे अनलिमिटेड असतात. जसे अमोल पाटील सरांची मॅथ्स आणि रिझनिंग बॅच 1 वर्षासाठी अनलिमिटेड ॲक्सेस आहे. तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ पहा. ओके, जबरदस्त तयारी होते. तर काही लोकांचे कमी आहेत, 3 आहेत, 5 आहेत, 6 आहेत, अशा प्रकारे. ओके, परंतु ऑफलाईन क्लासेसमध्ये काय होतं माहिती आहे का मित्रांनो, एक तर ते त्यांच्या परीनं जसं शेड्यूल ठेवतील त्याप्रमाणे जावं लागतं आणि अख्खा दिवस ते क्लासेस घेत असतात. म्हणजे जी केचं पण घेतात, मॅथ्सचं पण घेतात, रिझनिंगचं पण घेतात आणि मराठीचं पण घेतात. मग अख्खा दिवस त्या क्लासमध्ये बसून आपली पाहिजे तशी अभ्यास होत नाही. ओके, आणि ऑनलाईन क्लासेस लावायचा दुसरा मोठा फायदा की फीज लिमिटेड आहे. ऑफलाईन क्लासेसचे 2000, 5000 इथपर्यंत फीज आहे, परंतु ऑनलाईन क्लासेसचे 1000, 1500, खूप केलं तर 2000. पण पोलीस भरतीचं 2000 पण नाही आहे. अमोल पाटील सरांची 1000 रुपयाची बॅच आपण 700 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे प्रत्येकाला. ठीक आहे, कोणाला पाहिजे असेल तर मला खाली दिलेल्या याच्यावर व्हॉट्सअप करा. लवकरच मी तुम्हाला जी केची कोणती बॅच लावायची, मराठीची कोणती बॅच लावायची हे पण सांगणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट पण उपलब्ध करून देणार आहे. कारण डिअर पोलीस एक मोठा प्लॅटफॉर्म तुमच्या आशीर्वादाने होत आहे, तर त्यामुळे आपण मेजॉरिटीने त्यांना हे करत असतो, तर त्यामुळे ते आपल्याला डिस्काउंट देत असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आपला 5 महिन्यात अभ्यास पूर्ण करायचा आहे. परत म्हणतो, बेसिक म्हणजे स्टेट बोर्ड्स, त्यानंतर स्कॉलरशिपची पुस्तके मॅथ्स आणि रिझनिंगसाठी, मराठी व्याकरण वगैरे, आणि त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचं आहे. या 5 महिन्यात तुम्ही
सरासरी 7 ते 8 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. 10-10, 15-15 तास बसायचं नाही. बरेच लोक अख्खा दिवस लायब्ररीमध्ये पडून असतात, काही फायदा नाही. मी म्हणेन 8 तास बसा, खूप झालं. ओके, त्याच्यामध्ये 3 तास GK, 2 तास मॅथ्स, एखाद तास किंवा दुसरा तास मराठीमध्ये परत शब्दसंग्रह 1 तास. अशा प्रकारे सध्या करंटचा अभ्यास करायचा नाही. करंट मी पेड बॅच पण तयार केलेले, तुम्हाला देत जाईन. नोट्स करायचं आणि लास्टला मी तुम्हाला एक PDF देईन. ती PDF वाचली रे वाचली, तुमचं करंट क्लिअर. कळतंय? सो अशा प्रकारे आपण अभ्यास जे आहे ते 5 महिन्यात पूर्ण केलेला आहे. आता उरलेला आहे 2 महिने आणि 1 महिने, असे आपल्याला एकूण 8 महिन्यांचा स्ट्रॅटेजी आहे. पुढील 2 महिने तुम्हाला काय करायचंय, दुसऱ्या टप्प्यात रिव्हिजन करायची आहे. कारण आता तुम्ही काय केलंय, संकल्पना समजले, ऑनलाईन क्लास लावलं, ऑफलाईन क्लास लावलेलं आहे, बेसिक पुस्तकं वाचलेले, रेफरन्स मटेरियल वाचलेलं आहे, सगळं केलेलं आहे. पण तुम्ही ते करताय विसरताय. म्हणून पुढील 2 महिने तुम्ही जे काय 5 महिन्यात केलेलं ना, त्याची वारंवार रिव्हिजन करायचे. उदाहरणार्थ मी सह्याद्रीचं पुस्तक घेतलेलं आहे. मग सह्याद्रीचं पुस्तक मी काय केलंय, समजून आणि वाचून 1दा-2दा झालेलं आहे. मग मी आता काय करतो, या 2 महिन्यात त्याला 3 ते 4 वेळा कसं वाचून काढेन याकडे मी फोकस करणार. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 महिन्यांसाठी वारंवार रिव्हिजन करायची. जितकं जास्त रिव्हिजन तितकं तुमच्या डोक्यात सगळी संकल्पना बसणार आहे. आणि जेवढं तुम्ही कमी रिव्हिजन करणार, तुमचं हे 5 महिन्यात जे काही केलेलं आहे ते काहीही उपयोगाचे राहणार नाही. कळते? म्हणजे जे काय 5 महिन्यात केलेलं आहे ना, त्याची पुनरावृत्ती तुम्हाला 2 महिन्यात करायची आहे. आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा, त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे टेस्ट युअर सेल्फ. म्हणजे काय, तुम्ही 5 महिन्यात काय अभ्यास केला, त्यानंतर 2 महिन्यात काय रिव्हिजन केली, ह्याला तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. कारण तुम्ही जे करता ना, ते जर तुम्ही तपासून नाही घेतलं तर तुमचा स्कोर कधीच वाढणार नाही. कळतं? म्हणून तुम्ही 5 महिन्यात काय अभ्यास केला, 2 महिन्यात काय रिव्हिजन केली, तुमच्या किती लक्षात येते, तुम्ही किती टॅकल करू शकता, किती प्रश्न तुम्ही अटेंड करू शकता, किती प्रश्न तुम्हाला माहीत आहेत, किती अभ्यास तुमचा झालेला आहे, किती अभ्यास तुमचा राहिलेला आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज सोडवतील तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. म्हणून शेवटचा 1 महिना, त्यानंतर उर्वरित सगळं काळ जे आहे ते तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये लावायचं आहे. आता ही टेस्ट सिरीज कुठून घ्यायची, तर लास्ट टाइम मी एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा अकॅडमीची टेस्ट सिरीज सांगितलेली. यंदा डिअर पोलीसची देखील टेस्ट सिरीज येणार आहे मित्रांनो. आपण एक टीम उभी केलेली आहे आणि त्या टीमने त्याच्यावर काम करायला सुरुवात केलेली आहे. लवकरच आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुमचं मॅक्स टू मॅक्स अभ्यास होईल आणि जास्तीत जास्त डिअर पोलीसच्या माध्यमातून पोरं यशस्वी होतील, हा आपला मानस असणार आहे. ओके, तर हे 3 टप्पे मी तुम्हाला सांगितलं. या 3 टप्प्याला धरून तुम्हाला तयारी करायची आहे. काहीही शंका असेल, कमेंट बॉक्स ओपन आहे, मेसेज करा, रिप्लाय दिला जाईल.